मला खायची होती पाणीपुरी म्हणून मी बेकरीत गेले होते आणि तिथं पाणीपुरी खात असताना एवढा मोठा पाऊस चालू झाला आणि ते पाऊस नव्हता, ते गारा पडत होत्या, किती मोठ्या मोठ्या बर्फाचा पाऊस चालू होता. मी तर बघून घाबरले, मला आता जाता येतं की नाही. कंटिन्यू 1 तास पाऊस चालू होता, तो पण बर्फाचा. एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये चालू होता की सांगू नका. ते काकांच्या कढईमध्ये तेलाच्या त्याच्यामध्ये बर्फ पडत होता आणि मी जात असताना एवढी म्हणजे पाण्याची नदी साचली होती. मी तर घाबरले, कारण पूर्ण अर्ध्या अर्ध्या गाड्या पण त्याच्यामध्ये डीप होत होत्या. मला तर एवढी भीती वाटली ना. जर तुम्हाला नदी किंवा बर्फाचं काश्मीर बघायचं असेल तर पुणेला या. काहीच मी एवढी भिजले आणि येऊन बसले, ऑर्डर दिली आहे, पण अर्धा तास लागतंय. मग आता बघू अर्ध्या तासात भेटतंय की नाही मला. हो बोलले, कारण बाहेर पावसात जाऊन तर काय उपयोग आहे माझा. त्यामुळे मी बसले. पिझ्झा तर काही नाही, माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली. आता मी त्यांना विचारते की लावून घेतात की चार्जिंगला, कारण इथं आहे जागा थोडीशी, बघू लावतात का. अर्धा तास वेळ आहे तर म्हणू शकते मी त्यांना, हेल्प मागू शकते, पण त्यांनी अप्रूव्ह द्यायला पाहिजे लावा. चार्जर आहे माझ्याकडे, सॅकमध्ये असतं माझं चार्जर, देते, बघू विचारते. गाईज किती सुंदर नेचर आहे बघा, पाऊस पडल्यानंतरचं एवढं सुंदर, वाव. आणि कसलं भारी लोकेशन दिसतं यार, व्ह्यू बघा तुम्ही. बघा सनसेट कसला सुंदर झालाय यार, माइंड ब्लोईंग. मग कधी येत आहे पुणेला? असं दृश्य बघायचं असेल तर फक्त पुणेला यायचं. कुठे यायचं? पुणे.